सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जर रस्त्याची अवस्था खराब असेल किंवा रुंदीकरणाचं काम सुरू असेल तर अशा मार्गावरील टोल आकारणी करता येणार नाही। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज किनी टोल नाक्यावर आक्रमक झाले। कोल्हापूर पुणे महामार्गावर सध्या रुंदीकरणाचं काम सुरू असून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। खड्डेमय रस्ते, खराब सर्व्हिसिंग रोड आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। पुणेपर्यंतचा प्रवास 6 ते 7 तासाहून अधिक वेळ घेत असून पावसामुळे रस्त्यांची अवस्था आणखीच बिकट झाली आहे। परिणामी वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। या परिस्थितीत टोल आकारणी अन्यायकारक असल्याचं सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टोल वसुली तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे। अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने टोल नाके बंद करू असा इशारा देण्यात आलाय। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अजित पवार, धनाजी पाटील, सुधीर मगदूम, विक्रम पाटील, अण्णा मगदूम, नितेश कोकनोळे, राजू पाटील, उमेश पाटील, महावीर चौगले, पिंटू शिरणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। वाहन चालकांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत खराब रस्ते टोल आकारणी हा अन्यायकारक असल्याचं मत व्यक्त केलं। प्रशासनाने तात्काळ टोल वसुली थांबवावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आलाय। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।